सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। महाराणा प्रताप महाराज की जय। महाराणा प्रताप महाराज की जय। महाराणा प्रताप महाराज की जय। महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज इतरही पराक्रमी राजांचा जन्म गड किल्ल्यांवरच झालेला आहे। त्यामुळे गड किल्ल्यांचं महत्त्व तसंच इतिहास जपण्याच्या उद्देशानं घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक अविरतपणे गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर धार्मिक ऐतिहासिक उपक्रम राबवत आहे। अदम्य अपराजित आजीवन स्वतंत्र त्याग तपस्या बलिदान आणि स्वाभिमानाचं प्रतीक मेवाड रत्न महाभारतीचे महान सुपुत्र महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये राजस्थानातील कुंभलगडावर झाला होता। कळसुबाई मित्रमंडळानं अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर तसंच कळसुबाई शिखर व विश्रामगड यांच्यामध्ये असलेल्या बितनगडावर भारताच्या इतिहासात त्याग बलिदान व महापराक्रमाचं प्रतीक असलेले स्वाभिमानी सनातन धर्म रक्षक योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रताप व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून राणा की जय हो शिवा की जय हो अशा गर्जना देत महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं। महाराणा प्रताप महाराज की जय। महाराणा प्रताप महाराज की जय। महाराणा प्रताप महाराज की जय। आज दिनांक 9 मे 2026 आजच्या दिवशी हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती या निमित्ताने आम्ही कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या बितनगड समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवरती असलेला जो महाराजांच्या काळात टेहळणी किल्ला होता, या किल्ल्यावरतून अलंग मलंग कुदंग कुलंग पट्टा किल्ला कळसुबाई शिखर आणि पंचक्रोशी दिसते अशा या ठिकाणी महाराणा प्रताप ज्यांचा मेवाड नरेश राजा उदयसिंह व त्यांची पत्नी जयवंताबाई यांचे प्रथम पुत्र मेवाड नरेश ज्यांचा कुंभलगडमध्ये 9 मे 1540 रोजी जन्म झाला आणि ज्यांना हिंदू शिरोमणी म्हणतात। त्या काळी जेव्हा सर्व सरदार हे मुघलांना अकबराला शरण गेलेले होते त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराणा प्रतापच एक असे होते की ज्यांना राजा अकबराने 4 वेळा दूत पाठवले आणि सांगितलं की तू शरण ये, पण त्यांनी शरणागती न पत्करता मेवाड नरेश 4 वेळा दूत पाठवून सुद्धा त्यांनी शरणागती पत्करली नाही। त्यावेळेस त्यांनी जे गुरिल्ला पद्धत ज्याला महाराजांच्या काळात गनिमी कावा म्हणतात ती स्वतःची पद्धत विकसित केली। त्यांच्या वडिलांनी उदयसिंहांनी ती अखत्यारीत आणलेली होती, पण त्यांनी स्वतः त्या पद्धतीचा अवलंब करून कुंभलगड मेवाड या ठिकाणी त्यांनी जे 1572ला त्यांचा राज्याभिषेक झालेला होता, त्यांची जी दुसरी आई होती धीरबाई, तिची इच्छा होती जिला भटानिया म्हणतात त्या स्थानिक भाषेमध्ये तिची इच्छा होती की माझा मुलगा जगमाल हा उत्तराधिकारी व्हावा मेवाडचा। पण त्या काळचे जे वरिष्ठ सरदार होते त्यांनी सांगितलं की राणा हा मोठा पुत्र आहे त्यालाच राज्य द्यावं। त्यांचा 1572 साली राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर अथक परिश्रम या राजाला करावे लागले। 1540 साली जन्म झाला, 1572 साली राज्याभिषेक झाला। 1576 पासून जे युद्ध त्यांचं निरंतर चालू राहिलं तर 1585 साली जोपर्यंत मेवाड घेत नाही तोपर्यंत अथक परिश्रम, त्यामध्ये हल्दी घाटीची लढाई, त्यांचा जो अजरामर झालेला घोडा चेतक, त्यांच्यासाठी बलिदान दिलेला झालसिंह, या सर्वांनी ज्या वेळेस महाराणा प्रताप यांच्यासाठी बलिदान दिलं त्यावेळेस हा राणा वीर शिरोमणी जंगलामध्ये ते भटकंती केली। भील त्या काळचे जे आदिवासी समुदाय होता यांना सर्वांना त्यांनी गोळा केलं आणि पुन्हा आपलं मेवाड 1585 साली त्यांनी काबीज केलं। 1597 साली 19 जानेवारी 1597 त्यांची प्राणज्योत मालवली। असे हे हिंदू शिरोमणी
यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला. त्या निमित्ताने आम्ही कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने बितनगड या ठिकाणी आलो व अशा या महान हिंदू शिरोमणी यांना या ठिकाणी आम्ही विनम्र अभिवादन केलेलं आहे. कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने भागीरथ भाऊ माराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलो आणि महाराणा प्रताप यांच्यासोबतच शिवाजी महाराजांचा जयघोष आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या दोन्ही वीर शिरोमणींचा जो जयघोष झाला त्या ठिकाणी सर्वांचे मन भारावून गेलेले आहे. आपणा सर्वांना सुद्धा मी हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मदत करणारे दुर्गादास राठोड यांचं स्मरण करून त्यांना देखील अभिवादन करण्यात आलं. गड किल्ल्यांचा इतिहास, स्थापत्य, प्रशासन, युद्धनीती तसंच महापराक्रमी राजांच्या शौर्याच्या इतिहासाची जनजागृती करीत महाराणा प्रताप यांची 486वी जयंती बितनगडावर अतिउत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ माराडे, अभिजित कुलकर्णी, संजय शर्मा, डॉक्टर महेंद्र आडोळे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, नगमा खलिफा, रेखा भटाटे, मृणाली सातपुते, प्रियंका मराडे, गोकुळ चव्हाण, सुधाकर तांबे, संजय शेवाळे, चेतन जोशी, नामदेव जोशी, नारायण नाठे, गोकुळ सूर्यवंशी सहभागी झाले होते. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी.